3.2 मधला आपण कोसाइन रूलचे एक्झाम्पल आपण इथे आता बघणार आहे. बघा, आपल्याला एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्याला लक्षात येत नाही की तो कोणता रूल वापरायचा आहे. तर त्यानुसार व्यवस्थित अगोदरचे जे मी साइन रूल घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की साइन रूल केव्हा वापरायचा. आपण स्मॉल लेटर्स ABC आलं, टू दॅट एक्झाम्पल आलं तर आपण साइन रूल वापरू शकतो. आता यामध्ये साइन स्क्वेअर आहे. साइन रूलमध्ये फक्त साइन A साइन B असे आहेत, त्यामुळे इथे साइन स्क्वेअर असल्यामुळे तो साइन रूल नाही वापरायचा. तर इथे हा एक्झाम्पल जो आहे तो कोसाइन रूलचा आहे. दिस इज ॲप्लिकेशन ऑफ कोसाइन रूल. सी नाउ लेफ्ट हँड साइड इज 2 टाइम्स A इंटू साइन स्क्वेअर C/2 प्लस C इंटू साइन स्क्वेअर A/2. And we have to show that it is equal to A minus B plus C. Now in this, multiply by 2 in the bracket, we get this. Now I will write A outside 2 sin square C/2, and here also C is outside in the bracket 2 into sin square A/2. इथपर्यंत काय अवघड नाही. आता इथे जो आहे यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरणार आहे. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थीटा. डबल अँगल फॉर्म्युलामध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला होता 11वी मध्ये असताना. 1 मायनस कॉस 2 थीटा इट इज 2 साइन स्क्वेअर थीटा. दोन आपण रिझल्ट पाहिलेले होते कॉस 2 थीटा वरून. 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर थीटा, प्लस असेल तर कॉस, मायनस असेल तर साइन. लक्षात ठेवायला सांगितलं होतं. कॉस प्लस आणि मायनस असेल तर यावरून साइन लक्षात ठेवायचं. म्हणजे -1 मायनस कॉस 2 थीटा मध्ये मायनस साइन असेल तर त्याची व्हॅल्यू येणार 2 साइन स्क्वेअर थीटा, आणि 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर तो येणार 2 कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस मायनस साइन. असं लक्षात ठेवा. आता यामध्ये कुठला रिझल्ट आपण वापरणार तर 1 मायनस कॉस 2 थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे डबल अँगल इथे 2 असेल तर ते थीटा येणार, 2 थीटाचा थीटा होईल. मग इथे जर आपण साइन स्क्वेअर थीटा/2 केलं इथे तर इथे येणार 1 मायनस कॉस थीटा. बरोबर आहे. याच्या हाफ इथे असणार आहे. मग 1 मायनस कॉस 2 थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा. सो 1 मायनस कॉस थीटा इट इज 2 साइन स्क्वेअर थीटा/2. थीटा इथे थीटाच्या ऐवजी इथे C आहे आणि इथे A आहे. बरं, तो आता इथे वापरणार आपण. म्हणजे 1 मायनस हा रिझल्ट वापरणार आपण. यावरून काय येणार A इंटू 2 साइन स्क्वेअर C/2 मीन्स इट इज 1 मायनस कॉस ऑफ C येणार, आणि C ॲज इट इज 2 साइन स्क्वेअर A/2 इट इज 1 मायनस कॉस A. थीटाच्या ठिकाणी इथे C आहे, इथे A आहे. आता इथे आपल्याला कॉस C म्हणजे कोसाइन रूल वापरता येईल. कॉस C असल्यामुळे युजिंग द कोसाइन रूल. कोसाइन रूल कसं लक्षात ठेवायचं सांगितलेलं आहे तुम्हाला. आता इथे C अँगल आहे. C नंतर काय येतं AB. मग काय येणार इथे C नंतर A² प्लस B² मायनस C² अपॉन 2AB. आणि कॉस A नंतर BC येतं. मग काय येणार B² स्टार्टिंग काय करणार B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC. ते इथपर्यंत समजलंय, काय अवघड नाही. तर इथे कॉस C ची व्हॅल्यू ठेवली, इथे कॉस A ची व्हॅल्यू ठेवली. मग इथे काय करणार आपण एलसीएम घेतला, इथे येणार 2AB. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 2AB is 2AB मायनस A² मायनस B². इथे मायनस साइन असल्यामुळे मायनस मायनस प्लस C² येणार, प्लस C into क्रॉस मल्टिप्लिकेशन here also LCM is 2BC. It is 2BC minus B² minus C² minus minus plus A². आता काय होणार इथे A कॅन्सल झाला, इथे C कॅन्सल झाला. मग इथे राहणार LCM मध्ये 2B, वर राहणार आहे तसेच 2AB minus A²
मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस काय झालं खाली 2b इज 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता दोन्हीकडे एलसीएम जो आहे तो 2b आहे. ॲडिशन आहे मध्ये, दोन्हीची ॲडिशन घ्यायची आपण. 2b इट इज 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता प्लस मायनस जेवढे कॅन्सल होतील ते कॅन्सल करायचे. मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. सो हियर रिमेन्स 2ab plus 2bc minus b square it is minus 2b square upon 2b. Now in the numerator here 2 is common, b is also there, so taking 2b common. In the first term here remains a, in the second term it is plus c, and here b square is there, so b upon 2b. काय केलं आपण इथे 2b कॉमन काढला. प्रत्येक टर्म मध्ये 2b कॉमन आहे, तो कॉमन काढला. ब्रॅकेट वर राहणार, इथे a राहणार, इथे राहणार c राहणार आणि इथे मायनस b राहणार. मग पुन्हा काय म्हणणार 2b कॅन्सल झाला, इथे राहणार a प्लस c मायनस b. बघा इट इज a मायनस b प्लस c. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. समजलं काय केलं आपण यामध्ये? बघा पुन्हा एकदा सांगते. 2 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये, मग a बाहेर दिला, 2 आतमध्ये घेतला आपण, इथे c बाहेर दिला आणि 2 आतमध्ये घेतला. मग 2 sin square theta by 2, 2 sin square theta by 2 is 1 minus cos theta. Using that it is 1 minus cos c, and here this value is 1 minus cos a. 1 as it is cos c. Using cosine rule, cos c means it is a square plus b square minus c square upon 2ab, and here cos a value is b square plus c square minus a square upon 2bc. Now taking cross multiplication we get this value. Here a cancel, here c cancel, here remains in the denominator 2b. दोन्हीकडे 2b कॉमन आहे म्हणून 2b. मग ॲडिशन जे आहे न्यूमरेटर मध्ये एका यामध्ये लिहिलं आपण, एकत्र लिहिलं सगळं. मग जे कॅन्सल होतील ए स्क्वेअर कॅन्सल झाला आणि सी स्क्वेअर कॅन्सल झालं. मग राहिलेले टर्म लिहिले आपण. यामधून 2b कॉमन काढला तर ब्रॅकेट राहणार a प्लस सी मायनस बी. पुन्हा इथे 2b कॅन्सल होईल, म्हणजे आपला रिक्वायर्ड आन्सर मिळेल a मायनस बी प्लस सी. इट इज अ आरएचएस. सिम्पल आहे, फक्त इथे ॲप्लिकेशन ऑफ म्हणजे कोसाइन रूल कुठे वापरायचं एवढं समजलं पाहिजे. पहिल्या स्टेपला आपल्याला समजणार नाही, पण हा जेव्हा आपण फॉर्म्युला वापरू तेव्हा आपल्याला कोसाइन रूल वापरते. त्यामुळे इथे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला तेवढं लक्षात ठेवा. जेव्हा 2 sin square जेव्हा येतं तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात आलं? नाउ स्टुडंट्स, दिस इज द एक्झाम्पल नंबर 7 in exercise 3.2. The example number 7 is given in triangle ABC. If cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. आता अगोदर आपल्याला AP म्हणजे काय हे माहित पाहिजे. cot A, cot B, cot C are in AP. AP, this is the term we have used in sequence series chapter, that is arithmetic progression, that you know in 10th standard you are also studied with this AP. Arithmetic progression, what is meaning of arithmetic progression? AP means if these are 3 numbers A, B, C, these are in AP if the difference between these two is the same, that is B minus A and C minus B is the same. किंवा याचा जर आपण साइड चेंज केला तर असे येणार C plus A, that is 2B is equal to A plus C, or B is equal to A plus C upon 2. हा रिझल्ट मिळतो. म्हणजे B is the middle of A and C, that is B is equal to A plus C upon 2. हा रिझल्ट येतो. तर इथे काय लक्षात ठेवणार, these are in AP means B minus A is equal to C
minus b. Difference between these two are same. Second term minus first term is equal to third term minus second term. The difference between these two is a common difference that we have seen. The common difference is denoted by letter D. हे सगळं आपण सिक्वेन्स मध्ये पाहिलेला होता. तर इथे काय दिले आपल्याला cot A, cot B, cot C are in AP म्हणून दिलेला आहे. तर सुरुवातीला यामध्ये आपण काय करणार तर साइन रूल वापरणार यामध्ये. तेवढं हे लक्षात ठेवा. हा एक्झाम्पल परीक्षेला विचारलेला आहे या अगोदर, म्हणून मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण साइन रूल वापरणार. बाय साइन रूल. साइन रूल मध्ये मी रिमार्क लिहून दिलेला होता त्याप्रमाणे हा आपण वापरणार आहे. ऍक्च्युअली साइन रूल जो आपण पाहिला होता तो काय होता, a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2r असा आहे. प्रूफ असा आहे. पण रिमार्क मध्ये याचं आपण रेसिप्रोकल घेतलं. तिन्ही वरती जाणार म्हणजे sin a upon a, sin b upon b, sin c upon c is equal to k मानला. हा सुद्धा आपण रिझल्ट वापरू शकतो. तर हा रिझल्ट आपण वापरणार आहे इथे. मग यावरून आपल्याला काय लिहिता येईल, sin a we can write sin a is equal to a into k. त्यानंतर sin b is equal to b into k and sin c is equal to c into k. आपल्याला इथे वापरायचे. ते का आपण घेतलं तर ते पुढे आपल्या लक्षात येईल. नाव we have given cot A, cot B and cot C are in AP. So here these are in AP means second term minus first term, that is cot B minus cot A is equal to third term minus second term, cot C minus cot B. AP मध्ये असल्यामुळे काय केलं, second term minus first term, third term minus second term. These are same. Now changing the side, we get here cot B plus cot B is equal to cot C plus cot A. याची साइड चेंज केली आणि हे इकडे घेतलं. We get here 2 cot B is equal to cot C plus cot A or cot A plus cot C. Therefore, now to cot B as it is. Now cot A means it is a cos upon, cot means cos upon sin, so this is cos A upon sin A, and cot C means it is a cos C upon sin C. Here also we can write 2 times. Here it is a cos A upon cos B upon sin B. Cot B means. Now taking cross multiplication, here cross multiplication is the sin C into cos A plus cos C into sin A upon sin A into sin C. काय केलं यामध्ये मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. sin C into cos A plus sin cos C into sin A. का घेतला आपण असं, साइन अगोदर का घेतला तर कारण आपल्याला हा एक फॉर्म्युला दिसतो आपल्याला, sin A cos B प्लस cos A sin B. म्हणजे इथे A म्हणजे C आहे अँगल, बघा आहे की नाही. हा जर A आणि हा B मानला काय दिसतं आपल्याला फॉर्म्युला, sin A cos B प्लस cos A sin B याप्रमाणे दिसतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ sin A प्लस B. A म्हणजे इथे C आहे आणि B म्हणजे A आहे. सो वी गेट हियर sin C plus A upon sin A into sin C. This left hand side as it is 2 cos B into 2 cos B upon sin B. आता इथे काय करणार, इथे मेन्शन केलेलं आपल्याला इन ट्रायंगल ABC.
इन ट्रायंगल ABC जेव्हा जेव्हा येईल तेव्हा हा रिझल्ट आपण वापरणार a plus b is equal to a plus b plus c. Addition of three angles is a 180 degree. So here we want a plus c. So a plus c is equal to 180 degree minus b. So we get here 2 cos b upon sin b is equal to, it is sin of c plus a means a plus c. It is 180 degree minus b upon sin a into sin c. समजलं? a plus c च्या ठिकाणी काय लिहिलं 180 degree minus b लिहिलं. Now sin 180 minus b, sin 180 minus theta, 180 degree means it is 90 into 2. 2 is even number. sin चं साइनच राहणार sin b and 180 minus b, 180 minus b. This is 90. This is 180. 180 minus b means in second quadrant. When the sign is positive, म्हणजे याचे sign positive येणार. And the sin a, sin c as it is. Here 2 cos b upon sin b. समजलं इथपर्यंत? तर आता इथे काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होणार? 2 cos b is equal to, it is a sin square b upon sin a into sin c. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल काय काय केलं आपण ते. आता इथे पुढे काय करणार आपण? 2 cos b, cos b असल्यामुळे कोसाइन रूल वापरायचा. कोसाइन रूल इज cos b, b नंतर c a येतं. काय c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ca इज इक्वल टू, आता sin स्क्वेअर b या व्हॅल्यूज ठेवायचे. sin स्क्वेअर b, sin b is bk, sin स्क्वेअर b means it is a b square k square. sin a, value of sin a is ak, a into k, and value of sin c is a c into k. c what remains here? Here 2 get cancelled. Here remains c square plus a square minus b square upon 2ca is equal to, here k square get cancelled. Here into आहे त्यामुळे k square cancel झाला. इथे राहणार b square upon ac. समजलं? आता काय काय राहतं? c into a, a into c दोन्हीकडे कॉमन आहे तो कॅन्सल झाला. इथे राहणार ते c square plus a square minus b square is equal to b square. आता b square कॅन्सल करू नका कारण इथे b minus b square इथे plus b square आहे. मग इथे जर साइन चेंज केली आपण तर काय मिळतं आपल्याला? c square plus a square is equal to b square plus b square येणार 2b square. म्हणजे काय येणार? b square is equal to, that is c square plus a square upon 2 is equal to b square. आता मी रिझल्ट दाखवले त्याप्रमाणे b square is middle. b square is c square plus a square means a square plus c square upon 2 means we can say that here I will write here b square, it is a c square plus a square, it is a square plus c square upon 2. That means we can symbolize that a square, b square, c square are in AP. हा रिझल्ट मिळतो. कारण का आताच पाहिला होता आपण ABC जर AP मध्ये असेल तर B is equal to, it is a plus c upon 2. सुरुवातीला पाहिला आपण त्याप्रमाणे इथे रिझल्ट मिळतो. त्यामुळे काय लिहिता येईल आपल्याला? ABC are in a square, b square, c square are in AP असं आपल्याला आपण लिहू शकतो. समजलं? पुन्हा एकदा सांगते. पहिली स्टेप काय ना, युजिंग द साइन रूल, sin a upon a, sin b upon b, sin c upon c is equal to k लिहिला. यावर sin a ची व्हॅल्यू a k येणार, sin b bk, sin c ck. Now consider we have given cot a, cot b, cot c are in AP. हा सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला. तो सेंटेन्स दिला आपण इथे AP मध्ये असल्यामुळे काय येणार? सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म. Changing the sign, we get 2 cot b is equal to cot a plus cot c. Cot means cos upon sin. Here cos upon sin. Cross multiplication, we get here sin c plus a upon sin a sin c. C plus a.
This is in triangle ABC. In triangle ABC, we can write here this in bracket. A plus B plus C is 180 degree. So A plus C is equal to, in triangle ABC, we can write here A plus B plus C is 180 degree. So A plus C is 180 minus B. So we get here sin 180 minus B. 180 minus B means 180 is allied angle. It is allied angle formula. Sin 180 minus theta is sin theta. So using that, it is sin B value. Now taking cross multiplication, we get 2 cos B is equal to sin square B. It goes to numerator, sin square B upon sin A sin C. Now put the value of here cos B and here sin B, sin A sin C. All the values, we get the answer as B square is equal to A square plus C square upon 2. Meaning of this is A square B square C square are in AP. बघा हा एक्झाम्पल परीक्षेला विचारलेला होता म्हणून मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल, साइन रूल आणि कोसाइन रूलचे सॉल्ड एक्झाम्पल जे पुस्तकात दिलेले आहेत ते सर्व लिहायचे आहेत वहीमध्ये आणि जे एक्झाम्पल अजून विचारलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. आणखी एक सांगायचं काय आहे यामध्ये, तर एक्सरसाइज 3.2 मध्ये फक्त आपण 9 पर्यंत सॉल्व करणार आहे. एक्झाम्पल 10, 11, 12 परीक्षेसाठी नाही आहे. जो डिलीटेड सिलेबस आहे त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 10, 11, 12 याचा अभ्यास करायचा नाही. जो डिलीटेड सिलेबस आहे त्यावर आहे तो एक्झाम्पल. त्यामुळे एक्सरसाइज 3.2 मध्ये फक्त 9 पर्यंत एक्झाम्पल नंबर 1 to 9 एवढेच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ते एक्झाम्पल जे ते फक्त साइन रूल आणि कोसाइन रूल याच्यावरच आहेत एक्झाम्पल, त्यामुळे तेवढे सॉल्व करायचे. 10, 11, 12 हे एक्झाम्पल सॉल्व करायचे नाही. तेवढं लक्षात ठेवा. जे एक्झाम्पल येत नाही ते विचारा. बाकी सॉल्ड एक्झाम्पल आहेत, रिव्हिजन आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही. सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा वहीत लिहायचे आहेत सर्वांनी आणि जे एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल आहेत ते मी 2 तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. आणखी एक एक्झाम्पल जे तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला नोट्समध्ये मी तुम्हाला पाठवणार आहे ते तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत. काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.